नमस्कार. बघा, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसमोर हवामान बदलाचा संकट दिवसेंदिवस मोठं होतंय. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पाणी कमी असताना भरघोस पीक घ्यायचं तरी कसं? पण काळजी नसावी, कारण यावर एक जबरदस्त उपाय आहे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. चला तर मग आज आपण ह्याच प्रकल्पातल्या सूक्ष्म सिंचन योजनेबद्दल सगळं काही जाणून घेऊया. ही योजना नक्की काय आहे आणि कशी काम करते हे सोप्या भाषेत समजून घेऊ. या संपूर्ण योजनेची माहिती आपण 6 मुख्य भागांमध्ये विभागली आहे. योजनेची ओळख, तिची उद्दिष्टे, अनुदानाची रक्कम, अर्ज कसा करायचा, अगदी प्रत्यक्ष तपासणी आणि खर्चाच्या मर्यादेपर्यंत. प्रत्येक टप्पा आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तर योजनेचा पहिला भाग, तिची ओळख. ही योजना प्रति थेंब अधिक पीक या एका साध्या पण खूप महत्त्वाच्या विचारावर आधारलेली आहे. बदलत्या हवामानाला तोंड देऊन शेतीत यशस्वी होण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणं हेच या योजनेचं मूळ उद्दिष्ट आहे. आता उद्दिष्ट तर बरीच आहेत, पण ह्यातली सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये? ही सगळी उद्दिष्ट थेट शेतकऱ्याच्या फायद्याची आहेत. म्हणजे फक्त पाणीच वाचत नाही, तर सूक्ष्म सिंचनामुळे खतांचा वापरही योग्य प्रमाणात होतो. साहजिकच पिकाचा दर्जा सुधारतो आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होते. चला आता जरा सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यांकडे येऊया. म्हणजे पात्रता काय आहे आणि अनुदान किती मिळणार? कारण कोणताही अर्ज करण्याआधी याच 2 गोष्टींचा विचार मनात येतो. बघूया तर कोण कोण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतं. ठीक आहे, मग ह्या योजनेसाठी पात्र कोण ठरू शकतं? फार काही नाही, अगदी 3-4 साध्या गोष्टी आहेत. पहिली, 5 हेक्टरपर्यंत जमीन असायला हवी. दुसरी, 7-12 आणि 8 उतारा नावावर हवा. तिसरी, सिंचनासाठी पाण्याची सोय, म्हणजे विहीर, बोरवेल असं काहीतरी हवं. आणि चौथी, जर जमीन एकापेक्षा जास्त लोकांच्या नावावर असेल तर सगळ्यांची संमती असलेलं पत्र लागेल. बस एवढं झालं की अनुदानाचा मार्ग एकदम सोपा होतो. आता अनुदानाची रक्कम बघा. ही जमिनीचं क्षेत्रफळानुसार आणि शेतकऱ्याच्या प्रवर्गानुसार ठरते. म्हणजे अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळतं 80% अनुदान. ज्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे त्यांना 75% आणि अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांसाठी तर तब्बल 90% अनुदान आहे. हा खूप मोठा आधार आहे. बरं, आता आपण प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा या प्रक्रियेकडे वळूया. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे, त्यामुळे ती व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. चला तर मग एक एक टप्पा पाहूया. अर्ज भरताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अचूक माहिती. 7-12 उतार्यावर जशी माहिती आहे अगदी तशीच भरायची, नाहीतर अर्ज रद्द होऊ शकतो. आणि हो, पिकांमधलं अंतर निवडताना ते मीटरमध्येच निवडायचे आहे, हे विसरू नका. सगळे कागदपत्र आणि कंपनीकडून घेतलेलं कोटेशन तयार ठेवलं की काम अगदी सोपं होतं. आता इथे एक महत्त्वाचा कागद येतो, तो म्हणजे परिशिष्ट 8. हे आहे सहधारकांचं संमतीपत्र. म्हणजे जर जमीन सामायिक मालकीची असेल तर हे पत्र देणं बंधनकारक आहे. यावर सगळ्या सहधारकांची नावं आणि सह्या हव्यात, यामुळे पुढे कोणताही वाद होत नाही. पुढचा महत्त्वाचा फॉर्म आहे परिशिष्ट 7, म्हणजेच हमीपत्र. हे एक प्रकारचं स्वयंघोषणापत्र आहे. यात शेतकरी कायदेशीरपणे हे मान्य करतो की तो योजनेच्या सगळ्या अटी पूर्ण करतोय. उदाहरणार्थ, याच जमिनीवर गेल्या 7 वर्षांत दुसरं कोणतंही अनुदान घेतलेलं नाही, हे स्पष्ट करावं लागतं. चला आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. समजा अर्जाला पूर्वसंमती मिळाली, मग पुढे काय? ही प्रक्रिया खरं तर खूप महत्त्वाची आहे, कारण ह्यात वेळेचं बंधन आहे. बघा, पूर्वसंमती मिळाल्यानंतर फक्त 30 दिवसांची मुदत मिळते. याच काळात नोंदणीकृत कंपनीकडून सिंचन संच खरेदी करायचा, तो शेतात बसवायचा आणि त्याचा डिझाईन आराखडा, कंपनीसोबतचा करार आणि GST बिल हे सगळं पोर्टलवर अपलोड करायचं आहे. त्यामुळे वेळ अजिबात वाया घालवायचा नाहीये. इथे पुन्हा एक महत्त्वाचा फॉर्म येतो, परिशिष्ट 6, म्हणजेच संकल्प आराखडा. हे एक तांत्रिक कागदपत्र आहे. यातून हे सिद्ध होतं की जी सिंचन प्रणाली बसवली आहे ती त्या शेतासाठी, तिथल्या जमिनीसाठी आणि पिकासाठी अगदी योग्य आहे. यावर कंपनीच्या प्रतिनिधीची सही असणं आवश्यक आहे. आता आपण आलो आहोत जवळजवळ शेवटच्या टप्प्यावर. याला म्हणतात मोका तपासणी. सगळी कागदपत्र जमा झाल्यावर कृषी अधिकारी स्वतः शेतावर येऊन पाहणी करतात. अनुदानाची अंतिम मंजुरी मिळण्यापूर्वीची ही सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे.
मोका तपासणीच्या वेळी उपकृषी अधिकारी परिशिष्ट 2 नावाचा फॉर्म वापरतात. जर ठिबक किंवा मायक्रो स्प्रिंकलर बसवला असेल तर या फॉर्मनुसार तपासणी होते. म्हणजे फिल्टर कोणता आहे, पाईपची लांबी रुंदी किती, एमिटर किती लावलेत, अशा प्रत्येक गोष्टीची बारकाईने नोंद घेतली जाते. आणि जर स्प्रिंकलर सिस्टम असेल तर त्यासाठी परिशिष्ट 3 वापरलं जातं. यात पाईपचा क्लास, नोझलचा प्रकार या गोष्टी तपासल्या जातात. यात एक खास गोष्ट आहे. गैरवापर होऊ नये म्हणून प्रत्येक पाईपवर शेतकऱ्याचं नाव, गावाचं नाव आणि वर्ष हे एम्बॉस केलेलं म्हणजे कोरलेलं असणं बंधनकारक आहे. आणि आता शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा भाग, तो म्हणजे आर्थिक गणित. शासनाने प्रत्येक सिंचन प्रणालीसाठी खर्चाची एक मर्यादा ठरवून दिली आहे आणि याच मर्यादेच्या आधारावर अनुदानाची रक्कम निश्चित होते. उदाहरणार्थ, ठिबक सिंचनाची खर्च मर्यादा, पिकाचं अंतर आणि एकूण क्षेत्रावर ठरलेली आहे. इथे एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा. अनुदान हे बिलाच्या रकमेवर नाही तर शासनाने ठरवलेल्या या दरांवर मोजलं जातं. जर बिल या दरांपेक्षा जास्त असेल तरी अनुदान सरकारी दरांनुसारच मिळणार. आता पोर्टेबल स्प्रिंकलरसाठीचे सरकारी दर पाहूया. इथे क्षेत्रफळ आणि पाईपचा व्यास यानुसार खर्चाची मर्यादा ठरलेली आहे. या तक्त्यामुळे शेतकऱ्यांना आधीच अंदाज येतो की त्यांना साधारण किती अनुदान मिळू शकतं. आणि हे आहेत मायक्रो आणि मिनी स्प्रिंकलरसाठीचे खर्चाचे दर. या सगळ्या तक्त्यांमुळे काय होतं तर आर्थिक बाबतीत पूर्ण पारदर्शकता येते. योजनेचा लाभ घेण्याआधीच खर्चाचा एक पक्का अंदाज बांधता येतो. तर ही होती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या सूक्ष्म संजीवनी योजनेची सविस्तर माहिती. या माहितीच्या आधारावर हवामान बदलाला सामोरं जाण्यासाठी आणि शेतीला अधिक फायदेशीर बनवण्यासाठी एक स्पष्ट मार्ग नक्कीच मिळतो. आता प्रश्न एकच आहे, या संधीचा फायदा घेण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, नाही का?